आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता ह्या मुलीला मी माझ्या मुलाच्या जीवाशी खेळू देणार नाही। बस झालं मिसेस पैठणकर, तुम्ही रुद्र तू शांत हो। अगं कसं शांत होऊ नंदाई? ही आई आहे की कोण आहे? रुद्र प्लीज थांब। रेवती आंटी, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आणि गौरीवरचा राग तू मनातून प्लीज काढून टाक। अरे तुम्हाला कळत का नाहीये? मी हे सगळं माझ्या मुलाच्या प्रेमापोटी करते, काळजीपोटी करते। माझा गौरीवर राग नाहीये। त्या दिवशी रुद्रच्या सांगण्यावरून गौरीची माफी मागितली असती का मी? मागितली ना? पण आज नाही। मी माझ्या मुलाची काळजी करण्याची माफी नाही मागणार। ह्यांना आईची काळजी कळतच नाही। प्रत्येक वेळी माझ्या लेकीलाच वेड्यात काढतात। हो, कारण त्यांचे आरोप युजलेस आहेत। काय आहे सतत अशा वागत राहत? रुद्र तू शांत हो ना बाळा, शांत हो। गौरी पाहतेस ना काय घडतंय तुझ्यामुळे? तुझ्या चांगुलपणाचे गोडवे गातात ग सगळे। अगं एका आईला खोटं पाडताना काहीच कसं वाटत नाही तुला? लाज नाही वाटत का ग तुला? अगं आता तरी सांग सगळ्यांना, तू यांच्यापासून काय लपवतेस ते सांग। बस करा मिसेस पैठणकर। तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघा। जाते मी, नाही जातेच मी। तुझी इच्छा असेल ना तर जीवही देते मी, पण तुम्हा सगळ्यांना सत्य कळल्याशिवाय नाही। गौरी, हे रुद्राच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे आणि बोल बोल त्याच्या जीवावर जे बेततंय त्याला जबाबदार तू नाहीयेस। घे त्याची शपथ। तू जर शपथ घेतलीस ना त्या क्षणी मी निघून जाईल। घे शपथ। तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे। हे लग्न झालं तर रुद्र पैठणकर यांच्या जीवाला धोका आहे। काय चाललंय हे? काही गरज नाहीये गौरीजींना शपथ घ्यायची, आणि गौरीजींमुळे काहीही होणार नाहीये। मी नाही घेऊ शकत ही शपथ। गौरीजी, माझ्या पत्रिकेत दोष आहे। आणि त्यामुळे माझ्या जोडीदाराच्या जीवाला धोका आहे। असं सांगितलं होतं गुरुजींनी। पण मी घरात कोणालाच नाही सांगितलं। कारण मला असं वाटलं होतं माझ्या प्रेमाची ताकद
हे सगळे त्याचेच परिणाम आहेत. साखरपुड्याच्या दिवशी मुलाच्या हातावर खीर सांडली. मी दुर्लक्ष केलं, पण आज जे घडलं ते नाही. मी नाही आता माझ्या मुलाला संकटात टाकू शकत. तरी मी हिला सांगत होते, बोलले होते हिला, बोल रुद्रशी, पण नाही. त्यात ही श्वेता सामील झाली. हिला ही नाही लपवलं. वा, मैत्रीला चांगलीच जागलीस. बच्चनची पर्वा नाही केलीस ना तू? या दोघींमुळे जीव जायची वेळ आली माझ्या मुलाची. रेवती, पण तुला जर हे सगळं माहित होतं तर तू आधीच का नाही बोललीस? मी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला असता तुम्ही? बोल रुद्र, ठेवला असतास तू विश्वास? खरं वाटलं असतं तुला? अगं आई असून मिसेस पैठणकर म्हणतो हा मला. पण गौरीला माहिती होतं ना. गौरीने का नाही सांगितलं? का असं केलंस गौरी? अगं बोल ना, काय हवंय काय तुला? रुद्राचा जीव जायची वेळ आली. हे कसलं प्रेम ग? तरी लग्न करायचंय तुला? आणि तुम्हा सगळ्यांना हेच हवं असेल ना, तर मी नाही जगणार. मी नाही माझ्या मुलाचं मरण असं माझ्या डोळ्यांनी पाहू शकत. मी मला स्वतःलाच संपवते. ते बघा काय कर. दूर हो. दूर हो तू, नाहीतर मी. रेवती मॅडम, हे बघा, मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज प्लीज असं काही करू नका. हे बघा, मी नाही करणार आहे लग्न.